आज 11 जून आहे, गुरुवार आहे. 11 जून जायचं. आता मी ते वॉशिंग सेंटरवर आलो आहे. मी आत्ताच आलो आहे. आता म्हणजे सकाळच झाली आहे, लगभग 9-9:30 वाजले. आता बघू इथे आलो आहे, काम करेन. बाकी तर माझ्या पर्सनल लाईफमध्ये थोडी गडबड चालली आहे, थोडी कन्फ्युजन झाली आहे. काय बोलायचं आता. कामाचं तर एक टेन्शन आहेच की कुठलं काम करायचं, कारण की हा वॉशिंग सेंटर मी करतो तिथं पगार तर जास्त नाही आहे. 12,000 आणि काम खूप जास्त करावं लागते, तर त्याचा एक प्रॉब्लेम आहेच. पण लाईफमध्ये सुद्धा असे प्रॉब्लेम आहे. काय बोलायचं आता, की ज्याला मी पसंत करतो ते मला पसंत नाही करत. जे माझे दोस्त आहेत ते पण माझे असले दोस्त आहेत, नकली दोस्त आहेत, ते सुद्धा समजत नाही. बाकी अशी खूप सारी चीज आहेत. आता मी 21 वर्षाचा आहे, पुढच्या वर्षी 22 वर्षाचा होईल. आणि आता मी लगभग काहीच अचीव नाही केलेलं, काहीच नाही. ते काम करतो त्याचा 12 तास रोज काम करतो, त्याचा पण पगार 12,000 रुपये महिन्याचा, बस. आणि अशी व्यक्ती पण नाही जिला मला पसंत आहे. माझी रिलेशनशिप पण आहे नाही, माझे दोस्त पण नाही आहेत. पाहिजे पण असले दोस्त आहेत की नकली, ते समजत नाही मला. तर असं लगभग आता मी 22 वर्षाचा होईल, 21 वर्षाचा तरी पण लगभग काहीच अचीव नाही केलं, काहीच नाही माझ्याकडे. म्हणजे अशी लाईफ चालू आहे माझी आता. ते मी अभ्यास पण मध्येच सोडलेला. काय करावं समजत नाही. पैसे जमा करून करावं तर बिझनेसच लागणार आहे. बाकी लग्नाचं म्हटलं तर कोण मुलगी भेटेल की नाही मला माहितीच नाही. आम्ही आयुष्यभर सिंगल आहे, काहीच समजत नाही. जिला मी पसंत करतो त्यानंतर एंडअप म्हणजे तिला मी पसंत येत नाही, या फिर माझी रिलेशनशिप होते, काय ना काहीतरी गडबड होते. एक पण मुलगी नाही भेटली मला. आणि या कामात पण असंच आहे, 12 तास सकाळ रात्रीचा टाईम पण असा आहे की मला कोणावर वेळ घालायला टाईमच भेटत नाही. नंतर मी घरी जाऊन जातो, मग रात्री झोपून जातो, मग थकतो मी. रात्री थकतो तर मग झोपून जातो मी. माझ्याकडे वेळ पण नाही कोणाला वेळ द्यायला. माझी रिलेशनशिप पण चांगली नाही कोणाबरोबर. 1-2 मित्र आहेत, त्यांच्या पण काय नक्की नाही कधी खरे मित्र दिसले तर. काय बोलावं आता. तर ठीक आहे, हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व तर करावेच लागेल. पैशाची प्रॉब्लेम आहे, लग्नाची प्रॉब्लेम आहे, एक मित्राची प्रॉब्लेम आहे. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व तर करावेच लागतील आता. काय करायचं, कसं करायचं ते नाही माहिती मला. पण मला उमेद आहे की प्रॉब्लेम सॉल्व होतीलच. प्रॉब्लेम सॉल्व होतील आणि मी करून दाखवेल सॉल्व. मला पूर्ण म्हणजे उमेद आहे की फ्युचरमध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. मी लिहून पण ठेवलं आहे की माझं स्वप्न काय आहे. एक आहे की मला एक माझा बंगला बांधायचा, त्याचं नाव मी सूर्यनिवास ठेवीन. आणि एक 7 सीटर गाडी पाहिजे, नवीन या सेकंड हँड कुठली पण चालेल. बस एक बंगला आणि एक गाडी पाहिजे, बस. अजून काय नको. ते भेटेल त्यानंतर मी काम करणं सोडून देईन. पैशासाठी करीन, पैशासाठी सोडून देईन. पण त्यानंतर दुसरं स्वप्न आहे की मला 28 या 2023च्या आधी लग्न करायचं आहे. आता 2026 चालू, 23 म्हणजे 23 साधनं निघून गेलं ना, 2033च्या आधी लग्न. 33ला मी 28 वर्षाचा आहे.
म्हणजे 4-5-7 वर्षामध्ये लग्न करायचं आहे. त्यात पण मुलगी भेटेल की नाही माहिती नाही, पण आम्हाला माहिती आहे की ते मी पूर्ण होईल. आणि तिसरं आहे की माझी जी बॉडी आहे मला दिसणार नाही, पण माझी मसल हाताची वगैरे खूपच छोटी आहे. एकदम मी बारकुंडा दिसतो. तर माझी मसल स्ट्रॉंग करायची, मोठी करायची आहे. ते पण एक माझं म्हणजे स्वप्न आहे की थोडा हट्टाकट्टा ॲग्री दिसावा. बाकी हेच आहे माझं.